आपल्याला पालखी दिसते. कारण पालखी अमावास्याला निघते. आपलं लग्नात कसं जातो ना आपण नाचत गाचत ढोल वाजवत, ते कसं शेताला चालले होते वड्यानी. एकदम वड्यात गेले आणि सुक्क पडलेलं वडे पूर्ण भरपूर जणांना तिथं जाळलेले, म्हणजे मेल्यावर ते तिथंच न्यायचे. मग त्यांना डायरेक्ट आवाज यायला लागला, की नाचत गाचत कोण चाललंय एवढ्या भर दुपारी. तिथनं आवाज येतोय लग्ना टाईप आपल्या सेम. आणि भूतांचं पालखीचा हाय त्यांना दिसती. फक्त एकच विचारतात की तुम्हाला शेवटची इच्छा काय, एवढंच ते विचारतात आणि तुम्हाला मारून टाकणार. तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक आहे तो खूपच आगळा वेगळा इंटरेस्टिंग असणार आहे. तर चला तर टॉपिककडे वळूयात आपण. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल मदने. मी राहायला मगरपट्टा इथे आहे. माझ्याकडे किस्से आहेत असे कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरचे. तर मी इथं सोशल मीडिया इंस्टाग्राम आणि यूट्यूब थ्रू पोचलो. यांना सबस्क्राईब केलेला होता. तर यांच्या चॅनलवर पोचून मला वाटलं आपण पण बोलू शकतो आणि कॉन्टॅक्ट करू शकतो. तर त्यामुळे मी कॉन्टॅक्ट केला. मग यांनी आपल्याला बोलून घेतलं इथं शूटसाठी. तर प्रसंग असा होता मित्रांनो, की माझे जे मामा, मी लहानपणापासून गावाकडे असल्यामुळे जे आमचे पाहुणे होते थोडे, मग त्यांना मामा म्हणायचो लहानपणापासून. तर मग किस्सा असा होता की ते नेहमी रात्री गावाकडे तुम्हाला माहिती पाण्यासाठी रात्री लाईट येते. त्यासाठी आपण पाणी चालू करण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी शेतात जातो. ऊस ऊस लावलेला होता. तर मग ते रात्री नेहमी 3-2 हे कधी लाईटीचं हे टायमिंग ठरायचं नाही, फिक्स नव्हता. तर या दरम्यान रात्रीची यायची लाईट शेतातली. तर मग ती त्या दरम्यान जायचे. मग एक दिवशी काय झालं, मित्र मित्र सगळे ठरले, आजूबाजूला बसलेले, त्यांचे शेती जवळच होती सगळ्यांची. तर मग नेहमी यांची शेतामधनं पाणी घ्यायचे विहिरीतनं सगळे. तर मग हे मोटर चालू करायला गेले एक दिवशी. मी सकाळी आलेच नाही. 5 पर्यंत येतात सकाळी. मग सगळे म्हणणं आणि तुमचं गाव आणि शेत कुठे? हे कर्नाटक भागातला किस्सा आहे. आमचं कर्नाटकमध्ये बसव कल्याण इथं. ओके. तर मग हा किस्सा असा घडला की ते आलेच नाही. मग सकाळी 5ला मित्रांनी गेले सगळे शोधत. रात्री अंधार होतं. मग टॉर्च घेऊन सगळे 4-5 जण गेले. मग ज्यावेळेस गेले त्याने असा प्रसंग बैठला की पुढं हे शेताने फिरत होते आजूबाजूला. जेवढे आजूबाजूला शेत होते त्या शेतामध्ये फिरत होते की सरळच चालले होते. यांचे मित्र आले. मित्र बोलतात, आवाज देतात. त्यांचं नाव सतीश हाळनुरे म्हणून नाव आहे. मग सतीश सतीश म्हणतात, ते रिप्लायच नाही. ते सरळ सरळ निघतच चालले. कुणाला थांबत नाही, काय नाही. मग नंतर त्यांना धरून गाडीवर बसवून आले, घरी घेऊन आले. किस्सा मग घरी आल्यावर ते 1-2 दिवसांनी म्हणजे आजारी पडले. एवढे आजारी पडले की ते उठत पण नव्हते बेडवरनं. एवढे आजारी पडले. मग आमच्या घरच्या पुढंच म्हणजे एक बाबा होते मुस्लिमचे, मोमेडियन. मग त्यांचे ते बघायचे काय झालंय. आमच्या गावात ते एकच हे म्हणजे सगळ्यांना बघायचे ते. मग तर आम्ही तिथं गेलो. आम्ही मग यांना नेलं. मग हे नाहीच नाही म्हणत होते तिथं. तर यांचे भाऊ पाणी वगैरे द्यायला, पाणी पण पित नव्हते. एकदम ताप एवढा, हात लावल्यावर असं गरम पाण्यात आपण कडक पाण्यात हात घातलाय तसा आणला ताप आणि उठतच नव्हते. मग त्यांचे भाऊ आले, उठ उठ बोलल्यावर नाही उठले. त्यांना शिव्या देत होते, मी नाही येत असं तसं. मग आम्ही 4-5 जणांनी धरून पुढे नेलं. नेल्यावर बसवल्यावर मग तिथं बसवल्यावर स्टार्टिंगला हे किस्सा का ते आजारीच म्हणजे त्याच्यात मग त्यांच्या अंगामध्ये 7 जण होते. ओके. 4 महिला आणि 3 पुरुष, असे 7 जण. आणि हे कसे लागले होते त्यांना? कसे लागलेले म्हणजे जिथं आमच्या इकडं शेती आहे ना, त्या भागात एक बाई मेलेली. बाई. ओके. आणि ते त्यांच्या घरच्या पुढंच त्या बाईचं घर आहे. आणि ते काय रोगाने काहीतरी मेले ते. मग ते मेल्यानंतर ते ह्यांच्या ओळखीचे पण होते. हा किस्सा. मग ह्यांना झपाटलं 7 जणांनी. 7 जणांनी झपाटलं तर ते म्हणत होते की आम्हाला आठवा हवे, की 4 पुरुष 4 महिला होतील. असा हा सीन होता, की 4 पुरुष 4 महिला अशीच हे होतील. मग त्यांनी ते ओळखीचे असल्यामुळे त्यांनी पकडलं. हे रात्री नेहमी शेताला 2च्या दरम्यानी 3च्या असे मध्ये जायचे. मग त्या दिवशी झपाटलं. एकदम शेतात ते काय करत नव्हते, फक्त फिरत होते. पूर्ण काय टॉर्च नाही, काय नाही त्याकडं. काहीच ऑन नाही. फक्त फिरत होते इकडनं तिकडं तिकडनं. मग मित्रांनी गेल्यावर सगळ्यांनी घेऊन आले. मग त्यावेळेस पुढं बसलो. मग त्या बाबांनी विचारलं, की काय तुम्हाला नक्की काय हवं? स्टार्टिंगला काय झालं, की एक बाई आली.
अंगात. हम्म. बाईच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामधनं ती बाई बोलत होती की काय पाहिजे. त्यांनी विचारलं, काय तू कुठून आली आहे? नाही, मी खूप लांबून आली. बाई बोलती, हम्म. मी खूप लांबून आली. आणि मग ते बाई बोलली, खूप लांबून आली, कुठून आली तरी? नाही, मी मंगळूरीतनं, असं काहीतरी बोलली. मग तिथनं बोलल्यानंतर मग हा टॉपिक इथं हे झाला की मग अजून मग नंतर मधनच पुरुष यायचा की पुरुष येऊन बोलायचा मला हे मग त्यांनी विचारलं तुला काय हवे? मग हे उपमा म्हणजे नाश्त्याचं काय जे काय असे मागायचे. मग ते लिंबूमध्ये मंत्र म्हणून ते द्यायचे त्यांना. असे मंत्र म्हणून द्यायचे. मग ते पोट भरलं असं तसं म्हणायचे. मग हे स्टार्टिंगला कळलंच नाही. मग ते बोलले इकडे जावं दुसऱ्या दर्ग्याला हम्म. आणि तुम्ही मग नेलं त्यांना तिथं. मग परत तिथं एकदम म्हणजे म्हणजे त्यांच्याकडनं काय हे झालं. हा नाही म्हणजे त्यांनी बोलले फक्त तिथं जाऊन त्यांच्या घरच्यांना सांगितलं की हम्म. तिथं जाऊन या, फक्त त्या दर्ग्याला घेऊन जावा हम्म. आणि तिथे येताना पाणी घेऊन या फक्त तिथनं, बाकीचं मी करतो. आणि मग त्यावेळेस त्यांनी पाणी घेऊन आली. अंगावर पाणी मारलं त्यांनी की एकदम रडायला लागले. नाही का, आम्ही जातो असे तसे बोलायला लागले काही जण. मग ठीक आहे, एक जण गेला, एक जण बाहेर आला. तो मग दुसरा अजून लगेच आले हम्म. की आम्ही 7 जण टोटल हे हम्म. राहायला. मग आम्हाला आठवा हवे. ह्यांचं असं मन होतं की आम्हाला आठवा हवे, म्हणजे 4 पुरुष आणि 4 महिला. महिला आम्हाला हे पूर्ण हे हवेच. हम्म. मग असं मग ते ओळखीचे असल्यामुळे त्याने काय केलं, झपाटलं. कारण त्यांना तिथं जाळलेलं शेत तिथंच. आणि आम्हाला कसं त्यांच्या शेताला जायचं म्हटलं इथं राईट साईडला त्यांचं शेत आहे त्या रूटला. मग चिंचाचं झाड वगैरे तिथंच जाळलेलं आहे त्यांना. मग ते जाळल्यामुळे त्यांना झपाटलं रात्री त्यावेळेस. मग ज्यावेळेस हे सगळं झालं, ते पाणी वगैरे टाकलं, नाक घासत त्यांनी भरपूर काय केलं. मग तावीज घातलं त्यांना. नंतरचा हा किस्सा आहे, तावीज घातलं. मग पाणी वगैरे मारल्यावर ते म्हणजे बाहेर म्हणजे भरपूर जण खूप प्रयत्न केलं, मारलं, रडवलं त्यांना भरपूर. मारल्यानंतर मग त्यांना सोडवलं की ते बाहेर आम्ही सोडतो. त्यावेळेस बोलले, नाक घासत त्यांनी जायला लावलं त्यांना. गेले काही जण. मग नाक घासत गायला लागलं. मग ते बोलले, तुझं नातं काय इथं म्हणजे ह्यांना धरण्याचं? असं ते विचारलं. ते म्हटले, हा माझ्या ओळखीचे आहे, माझ्या शेताच्या बाजूचा शेजारचे. मग त्यामुळे त्यांनी धरलेलं आहे, आम्हाला हा आवडतो, असं तिचं म्हणणं होतं, जे ओळखीची होती. आणि मग तिने जे झपाटलं, मग ते त्यावेळेस हे झालं. मग त्यांना तावीज वगैरे दिलं, बांधलं गळ्यात. ते अजून पण आहे तावीज. ते सारखे काहीतरी मंत्र म्हणून त्यांनी दिलं त्यामध्ये टाकून. आजपर्यंत त्यांना म्हणजे पूर्ण व्यवस्थित झालेले, प्रॉपर एकदम आता चांगले. अच्छा. आणि हा प्रकार किती दिवस घडत होता? हा पण 1 महिना चालला पूर्ण. म्हणजे त्यांना काढण्यासाठी पूर्ण 1 महिना प्रॉपर एकदम कडक. म्हणजे स्टार्टिंगचे दिवस आम्ही काय एवढं लक्ष दिलंच नाही, एक 4-5 दिवस नसतं दिलं. त्यानंतर आम्ही घेतलं. म्हणजे एवढा माणूस कस काय एका जागेवर न उठू शकत नाही, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही. दवाखाना वगैरे काही केला नाही? काहीच म्हणजे गोळ्या वगैरे सगळं ट्राय केलं, तर डॉक्टरला पण घरी बोलवलं तरी कमी नाही. गावाकडे पण आमचे एक डॉक्टर आहे, ते घरीच येतात, घरात येऊन पूर्ण प्रॉपर बघून जातात, आता पण येतात. मग ते केलं पण कमीच नाही. मग त्यावेळेस म्हटलं बाहेरचं झालं असेल, त्यासाठी बाहेर दाखवलं. आणि ते कसे करायचे, नॉनव्हेज वगैरे शेतात सारखं मित्र सगळे. मग तिथं कोट्याच्या इथं जाऊन नॉनव्हेज वगैरे करायचे. मग त्यामुळे हा किस्सा त्यांना एकट्याला धरला. हा एक त्याच्या पुढे त्यांचा काही त्रास वगैरे? कधीच नाही अजूनपर्यंत. ते आता नेहमी जातात, कधीही जातात शेताला, काय अजूनपर्यंत नाही काय. आणि असं का, म्हणजे नाही का, एक म्हणजे शेवटचा माणूस तो मला अजून कळाला नाही की का मागत होते. म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दल? त्याबद्दल ते तरी म्हणतात नाही का, हा मला आवडतो. त्यांचं कसं होतं की ते तिघं फिक्स होते की हे तिघं, आणि या चौथी जी बाई होती त्यांना एक पुरुष हवा होता. आणि ते ओळखीचा होता म्हणून ह्याच रूटचं आहे म्हणून ह्यांना धरलं ते. म्हणजे त्या बाईला तो तो पुरुष. हा हा, तो हवा होता, हो तो. म्हणजे त्याला घेऊन जायचं. घेऊन जायचं होतं की आमच्या सोबत येतो अच्छा. हे सोडून. खतरनाक होती सर स्टोरी. आणि अजून तुम्ही एक बोलला होता, ती स्टोरी काय होती? ती दिव्यांची म्हणली होती. हो, दिव्यांची. ते माझी पप्पाचे भाऊ, त्यांची बायको, वाईफ. ओके. त्यांच्यासोबत असा किस्सा घडला की एक 6:30च्या दरम्यान गावाकडे काय, हे आजचे 12 वर्ष आधीची गोष्ट आहे. 2000 म्हणजे 12च्या दरम्यान काहीतरी घडलेली गोष्ट आहे असं काय. ते बोलले असं चालले होते, 6:30-7 झाले होते. मग उशीर झालेला. मग तुराटे आणण्यासाठी ते म्हणजे जळण वगैरे, आधी काय गॅस नव्हते, चुलीवरच जेवण. मग त्या दरम्यान उशीर झालता त्यांना. मग त्यांची एक 4-5 मैत्रिणी गेली.
मग गेल्यानंतर काय झालं की चुयाट्या वगैरे सगळे घेतलं याने, यांना 7:30 वगैरे वाजले. त्यावेळेस काय एवढं हे नव्हतं, नाही, गावी तसं म्हणायला गेलं की लवकर अंधारही होत. अंधारी होतं आणि रस्त्याने. आणि हा प्रकार असा होता की ड्युटे ह्याला म्हणतात. हा. ड्युटीचं मिनिंग थोडक्यात की दिव्या टाईप दिसतो तो आपल्याला, एकदम दिव्यासारखा अशी हातात. मला एक ते दिवटे म्हणजे की भरपूर जागी वेगवेगळ्या नावाने बोललं जातं. हो हो जसं की यात्रा म्हणतात, भूतांची बरोबर. यात्रा, जत्रा हा, भरपूर ते वरात बरा त्या टाईप मध्ये. भरपूर आहे. ह्याला मग ड्युटे म्हटलं जातं आमच्या इकडं. हं. की असं ते सगळे लाईनीत चालले होते, एकदम प्रॉपर लाईनीत सगळे एकामागे एक बोलत बोलत चालले होते हे सगळे यांची मैत्रिणी. मग ज्यावेळेस चालले होते की थोड्या पुढे गेल्यावर जे फ्रंटला होतेस एकदम टॉपला, हे मध्ये होते मागच्या बाजूला. मग जे टॉपला होते त्यांना दिसला की ते म्हणायला लागले, ते ड्युटी स्टार्टिंगला आपल्याला डायरेक्टली नाही दिसत. ज्यांना म्हणजे आपल्याला जर आपण दोघे तर तुम्हाला दिसले तर मला नाही दिसणार ते. हा. तुम्ही मला बोलले तिथं ड्युटी तर मलाच दिसणार, दोघांना दिसणार ज्यावेळेस आपल्याला एखादा सांगतो माणूस. हा. तर त्यांना काय झालं की त्यांनी त्याच्या मैत्रिणी सांगितले तर दिवटे चालल्यात. मग ते सगळ्यांनी भेटलं असे लाईनीने, ते पण प्रॉपर, काय माणूस नाही काय नाही, फक्त असे दिवे हातात, या दोन असे एकाच्या हातात, असं लाईन टू लाईन 4-5 चालले होते असे जण. मग ते बैठलं त्यांनी आणि त्यांनी गप घरला गेले लवकर एकदम. आणि घरी जाऊन हा किस्सा सांगितला. त्यांना काही त्रास झाला नाही काय नाही, पण हे त्रास पण देतात की यामध्ये अजून एक माझ्याकडे किस्सा आहे. आमच्या पाहुण्यामध्ये मामांसोबतच. एक प्रकारे म्हणजे ते त्यांच्या वाट नाही गेले, म्हणजे त्यांनी हा ते नाही तरी हा त्यांनी मग ह्यांना काय वाटलं की ट्रॅक्टरची लाईटी, हा. असं वाटलं त्यांना स्टार्टिंगला. काय असेल ट्रॅक्टर, त्यावेळेस ट्रॅक्टर. मग ते असा होता. हं. मग ते नंतर कळालं की तुमचा अजून तुम्ही काय म्हणले आता? अजून एक मामांसोबत किस्सा हा घडलेला आहे की आमचे जे मामा आहे संध्याकाळी शेताला जायचे, संध्याकाळच्या टायमाला तेच हा पाणीचा सीन. हं. मग हा सीन असल्यामुळं ते शेताकडे जायचे, संध्याकाळचे जायचे ते. ज्यावेळेस त्यांना कसं ह्यांना घेरलं होतं ते ड्युट्यांनी. हं. हा ड्युट्यांचं काय आहे की जे ड्युटे आहेत ना आपल्याला घेऊन जातात, ते आपल्याला आपण शुद्धीतच नसतो. थोडक्यात चकवा टाईप. आपण शुद्धीत नसतो, आपण काय करतोय काय नाही माहीतच होत नाही. सकाळपर्यंत आपल्याला कळत नाही 4 पर्यंत की आपण काय करतोय नक्की. मारतात, हे करतात. त्यांना काय केलं तर पूर्ण ड्युट्यांनी दररोज धरायचे, दररोज जायचे, दररोज धरायचे, आजूबाजूला राऊंड करायचे. आणि ह्यांना कळायचंच नाही की काय नक्की होतोय. ह्यांना कळायचंच नाही. सकाळी उठायचे, मग हे काय मारलेले वळ असे ह्यांना दिसायला लागले. मग ह्यांनी म्हणजे ड्युटी काय विचारतात, आपण काय बोलतो तर आपल्याला काहीच माहित नसतं की हा प्रकारचा ड्युट्यांचा ये की आपल्या रात्रभर कुठं फिरवतात काहीच. हा नाही, हे 7च्या नाही, त्यांच्यासोबतच फिरवतात ना ते. त्यांच्यासोबतच फिरवतात, मारतात, काही विचारतात. आपल्याला काही शुद्धीत नसतो आपण. ते मारतात भरपूर, काय असं करतात की आपल्याला काही माहीतच नसतं, कळतच नाही. आपण दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजले की ते निघून जातात. हे संध्याकाळी 7:30-7ला आपल्याला दिसायला चालू होतात. जर शेताकडच्या वातावरणमध्ये हं. या टायमाला. मग त्यांनी त्याच्यावर निवारण कसं भेटलं त्यांना? निवारण हे सारखं नेहमी असंच भेटायचं, कारण हे असं होत होतं त्यांच्यासोबत. मग त्यांनी शेताला जायचं थोडंसं बंद केलं. ओके. काय मग गेलेच नाही. म्हणजे त्यांना कळलं कसं की मला नेमका हाच प्रकार होतोय की ते माझ्यासोबत? मारलेले हां. सकाळी म्हणजे दिसायचे ते. ओके. एकदम मग घरचे म्हणायचे, "काय नक्की?" मग ते बोलायचे, "मला फक्त ड्युटी दिसतात, तिथपर्यंत मला माहिती. त्यापुढं काय होतं ते मला काहीच माहीत नाही." हा त्यांचा प्रसंग. खतरनाक. मी पण याबद्दल खूपदा माझे खूप जणांनी शेअर केलंय की दिवट्यांबद्दलही केलंय. भरपूर काही आहे. बघूयात आपण. अजून तुम्ही जे बोलले होते, अजून एक तुमच्याकडे प्रसंग होता. हो, पालखीचा पण प्रसंग आहे माझ्याकडे. हां. जी पालखी म्हणजे भुताची पालखी. ओके. पालखी आपल्याला पालखी दिसते. म्हणजे काय, ज्यांच्या डोळ्यात टिळे आहे, त्यांना भूतं दिसतात असं म्हणतात. आणि दिवटी आणि पालखीमध्ये काय डिफरंट आहे का? काय आजपर्यंत आपल्याला तरी नाही काय एवढं अच्छा. असू शकतो, कारण पालखी अमावास्याला निघते आणि ड्युटी हे कधीच म्हणजे कधीही दिसतात आपल्याला. असं काय यांना अमावास्याला दिसणार असं काही नाही. अच्छा. पालखी फक्त अमावास्या दिवशी मिळते, हां. बाकी कधीच नाही. हे पालखीचा असा सीन होता हां, की म्हणजे पालखी मीन्स ते मी जे सांगितलं हां. ना, ते नाचत गाजत हो, हो. सेम, ते. सेम, सेम. ते त्यांच्यात कसं आपल्या लग्नात कसं जातो ना हं. आपण नाचत-गाचत, ढोल वाजवत. सेम हा पालखीचा किस्सा आहे की जे आमच्या गावाकडे म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी आम्ही गेलेलो, एक माणूस होता आमच्या पाहुण्यामध्ये कामाला होता तो तिथं. त्याच्या डोळ्यामध्ये तीळ तीळ होती लेफ्ट साइडच्या आहे. मग ते कसं शेताला चालले होते वड्यानी.
कारण वडा हे एकच ऑप्शन आहे. पाणी असल्यानं वड्यातनंच जायचं. आधी काही ब्रिज वगैरे एवढे काही नव्हते. मग पाणी असल्यानं पण वड्यातनंच क्रॉस करून जायचं. त्यावेळेस काय सुकलेलं होतं सगळं भरपूर आणि अमावस्याचा दिवस होता त्यांना माहित नव्हतं. दुपारची वेळ झालेली 12:30-1च्या दरम्यान. बरं दुपारी. भर दुपारी एकदम वड्यात गेले आणि सुक्क पडलेलं वडे पूर्ण हम्म. आणि भरपूर जणांना तिथं जाळलेले त्या वड्यामध्ये, म्हणजे मेल्यावर ते तिथंच न्यायचे. हा असा होता की मग ते चालले होते. मग त्यांना डायरेक्ट आवाज यायला लागला की नाचत गाचत कोण चाललंय एवढ्या भर दुपारी. त्यांना हा प्रश्न पडला. ते वड्यात बघतात तिथनं आवाज येतोय. भूतांची पालखी जी एकदम नाचत गाचत लग्ना टाईप आपल्या सेम नाचत गाचत चाललं. आणि भूतांचं पालखीचं हा आहे की ज्यांना दिसती ते फक्त एकच विचारतात की तुम्हाला शेवटची इच्छा काय. बाकी काही नाही विचारत. तुमची शेवटची इच्छा काय एवढंच ते विचारतात आणि तुम्हाला मारून टाकणार. हा त्यांचं ठरलेलं आहे. तुम्ही किती काय बोला. ते बोलले. मग त्यांना विचारलं. त्यांना माहित होतं हा किस्सा म्हणजे विचारतात. म्हणजे आपले हा आजी आजोबा बरोबर सांगत सांगत असतात. मग त्यांना विचारलं की म्हणजे हा तुमची शेवटची इच्छा काय. ते म्हटले मला मारू नका. ते शक्य नाही म्हटले. मग ते गेले. म्हणजे त्या दिवशी म्हटले मारू नका. ठीक आहे तू राहणार नाही एवढे बोललेले ते भूताची पालखी. ते किस्सा आम्हाला कळालेलं. त्यांनी स्वतः सांगितलेलं आम्हाला पुढे बसून की असं झालतं. मग काही दिवसांनी थोडे दिवस 15 दिवस गेले असेच. मग आजारी पडले ते. आजारी पडून 1 महिन्याच्या एक्सपायर झाले पूर्ण. आता जर त्यांनी एवढं त्यांना धरलं होतं मग त्यांचं रिएक्शन काय होतं? त्यांनी घरी येऊन काय केलं? रिॲक्शन की ते वेगळं म्हणजे आम्हाला स्टार्टिंगला काहीच झालं नाही. फक्त ते कोणालाच बोलले नाही की माझ्यासोबत असं घडलंय. ते फक्त आम्ही जे पोरं बसायचो त्यांच्यासोबत शेताला वगैरे जायचो. मग त्यांनी आम्हाला असा किस्सा सांगितला. किस्सा सांगितल्यावर आम्ही म्हटलं असे ठीक आहे म्हणजे एवढं पण असं पण घडू शकतो. आम्ही पहिल्यांदाच ऐकत होतो की मग नंतर जे कळालं खरं पूर्ण एकदम भयंकर. 1 महिन्याच्या आतच गेली ना. एक्सपायर. 15 दिवस ठीक होते. त्यानंतर जे आम्हाला किस्सा सांगितला त्यानंतर ते काय राहिलेच नाही. आणि त्यांच्या सासऱ्यांसोबत पण हाच किस्सा घडलेला की त्यांना काय ते आहे म्हणजे त्यांना ते मेले नाही असं काही. लवण माहिती आहे ना आपल्या गावाकडचं लवण. काय असतं? आजूबाजूला झाडे असतात आणि खड्ड्या टाईप पाणी जाण्यासाठी मोठं एकदम लवण असतं असं. हा. त्या लवणमध्ये आजूबाजूला झाड असतात. मध्ये झाडं वगैरे सगळे असतात आणि लवण असा खड्ड्या टाईप असतो. गार मोठे. मग त्यामध्ये लवणामध्ये ते चालले होते भर दुपारी. त्यांचा पण असंच त्यांच्या सासऱ्यांचा जे एक्सपायर झाले त्यांच्या सासऱ्यांचा की भर दुपारी चालले होते. ती पालखी एवढ्या जोरात आली की मध्ये चालले होते लवणामधनं. डायरेक्ट ह्यांना उडवलं. ह्यांना उडवलं तर ते डायरेक्ट तिथंच पडले. उडूनच पडले. त्यांचा हात आज फ्रॅक्चर म्हणजे आज पण हे हँडिकॅप येते. ओके. त्यांच्या हाताला लागलं जखम झाली. ते पालखीने उडवलेलं एवढ्या जोरात त्यांना. त्यांना काही झालं नाही. फक्त तेवढंच. आता तर तुम्ही माग म्हणले की ते असं जर सापडलं त्यांना तर ते क्वेश्चन विचारतात की हा तुम्हाला हा काय लास्ट काय विचार म्हणजे ते हा आता मग यांच्यासोबत असं का नाही घडलं? काय माहित ते त्यांच्या घाईनी होते काय एवढं मला हा एक्झॅक्ट कारण माहित नव्हतं. फक्त एवढंच कळालं की त्यांना डायरेक्ट उडवलं आणि ते त्यांच्या वाटेला गेले. हे बाजूला पडले उडून शेतात. ओके. हा सीन होता. ते एवढ्या जोरात उडवलं ना गाडी आपण कसं उडतो तसा तेवढ्या जोरात यांना लागलं. तुमच्या गावात खूपच पार्थिकचा सीन आहे. खूप खूप हा माझ्या म्हणजे मम्मीच्या माहेरीच घडलेली आहे खूप असे. आमच्या इकडचे पण आमच्या इकडे जास्त धरतात भूत. हा किस्सा आहे खूप जास्तीत जास्त. आणि जो माझ्यासोबत घडलेला आहे माझ्यासोबत आतापर्यंत एक किस्सा घडलाय ते 2021च्या दरम्यान घडलेला आहे. की माझ्या आत्याच्या काय कर्नाटकला गेलेलो गुलबर्गा तिथे. मग तिथनं एक देवस्थान आहे 100-200 किलोमीटरच्या वरती अंतरावर. मग आम्ही तिथनं गेलो. निघालो एका माणसामुळे आम्हाला उशीर झाला की तो माणूस त्याच्यासाठी थांबलो आम्ही क्लोजर वगैरे केली. त्या म्हणजे येताना की कसं? जाताना देवाला जाताना. ओके. मग त्या माणसासाठी उशीर झाला आम्हाला इथंच 7 वाजले. मग 7 वाजल्यावर काय झालं की आम्ही निघालो. 200 किलोमीटर म्हणजे तुम्हाला म्हणजे जायला किती वेळ लागला असं 7 वाजता निघाला म्हणजे? हा. तर मग आणि खूप जाम म्हणजे लोक भरपूर जायचे कारण ते यात्रा होती त्यावेळेस ऍक्च्युली त्या देवाची म्हणजे डोंगरावरती देव आहे. मग ज्यावेळेस आम्ही निघालो की 7च्या दरम्यान झालं. ते आले 7च्या दरम्यान मग बसवलं लगेच निघालो आम्ही की खड्डा म्हणजे आमच्या आत्यासोबतच होतो. एक खड्डा टाईप असं खालीवर रोड होता की हायवेच होता डांबरी रोड की खालीवर रोड होता की आमची क्लोजर एकदम स्पीडनी 100
100च्या स्पीडने असेल हायवेला हायवेला एकदम स्पीडने असतात. मग त्यावेळेस काय झालं, खड्या टायमाला डायरेक्ट अशी गाडी उडली, म्हणजे व्हायब्रेट झाली थोडी. आणि मागं आम्हाला एक दिसलं, की मी विचारलं प्रश्न, मला हिरव्या साडीवाली आणि काकणं घालून, हिरवे काकणं, हिरवे साडीवाली आणि पदर घेऊन बाई होती. ती अशी एवढ्या स्पीडने गेली, आपण विचारच नाही करू शकत. एवढ्या स्पीडने गेली की दिसत, म्हणजे एकदम डॉट लय ज्याची नजर होती त्यांनाच दिसली. आवाज आला आधी गाडीचा, व्हायब्रेट झाला, पण नंतर दिसली. असं पडल्यासारखं काहीतरी आलं वरनं गाडीवर. तो बाई दिसली मला दिसली. मग मी थांबलो, माझी आजी वगैरे सगळे होते. मी त्यांना काय बोललो, मी म्हटलं स्टार्टिंगला काही बोललो नाही, थोडा वेळ पुढे गेलो. मग त्यावेळेस अजून एक जणांना जाणवलेलं आहे, की त्यांना पण जाणवलं, मला पण. तिने विषय काढला, टॉपिक काढला, की बाई आपल्या गाडीवर नाही का मागं येतंय कोणतरी. ती बोलली. मी म्हटलं मला पण दिसलंय. मग घरच्यांनी काय एवढं मनावर नाही घेतलं. काय काय पण बोलतोस, लहान नाही का, लहान मुलं. मग त्यावेळी एवढं काय मनावर नाही घेतलं त्यांनी. पण ज्यावेळेस आम्ही देवस्थान एक 15 किलोमीटर राहिलं असतील डोंगर चढण्याच्या आधी, की मग ती आमच्या आत्याच्या अंगात आला, आमच्या आत्यांच्या अंगात येतो देवाच. मग त्यांच्या अंगात आलं की ते बोलले त्यावेळेस, हे किस्सा कळला, मागं आपल्या बाई येते हिरव्या साडी घालून. ते पण बोलले हिरव्या साडी घालून, हिरवे काकण पदर घेऊन बाई. बापरे. एकदम तयार होऊन, आपण बोलणारच नाही की नाही का, एकदम प्रॉपर तयार होऊन, असं लग्नाला चाललोय का अशी तयार होऊन. बाई एकदम मोठा टिळा, सिंदूर, एकदम कुंकू येतं, सिंदूर म्हटलं कुंकूर घालून. मग एकदम प्रॉपर. मग ते बोलले मागं आपल्या बाई आहे. मी बोललेलो आधीच की असं जाणवलंय मला. मनावर नाही घेतलं कोणी. मग ज्यावेळेस असं अंगात आली, बाई आली, लिंबू टाका तुम्ही. आता काय करायचं म्हटल्यावर लिंबू टाका अशी ते बोलले आत्याच्या अंगात. मग 15 किलोमीटर तुम्हाला माहिती आहे, निगेटिव्हिटी आपल्या देवाच्या इथं जात नाही, त्याच्या आधीच संपते. ही त्याच्या मागं तिथपर्यंत येऊ शकत नाही. एक बॉर्डर आपली, ते त्यांचे पण एक लिमिट, हा, की ह्या पुढे नाही जाऊ शकत आपण. मग हा असा किस्सा होता की तिथपर्यंत हे झालं. तिथं मग अंगात आल्यावर मग लिंबू कुणाकडेच नाही. मग त्यांची आमची आत्यांची सासू त्यांच्या पाकिटामध्ये पैसे वगैरे ठेवतात ना, मग त्यामध्ये सुकलेला लिंबू होता एक. ते लिंबू टाकला त्याने. ज्यावेळेस लिंबू टाकला की ती गेली. मग आम्ही देवस्थानाला गेलो, एकदम खूप छान हे केलं, दर्शन घेतले. हा माझ्यासोबत घडलेला किस्सा हा एक, म्हणजे फर्स्ट टाइम. आतापर्यंत अजून परत नाही काय. हा फर्स्ट टाइम घडलेला. अजून पुढे बघितलंय आता तरी इन फ्युचर. त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम, आता जाताना पण तुम्ही त्याच रस्त्याने जाणार होते ना? हो, जाताना गेलो, पण मला काय असं परत तरी नाही जाणवलं की नाही का, हा. आम्ही दर्शन वगैरे घेतले. काय मंदिराला गेल्यावर आपल्याला काही जास्त होत नाही. परत तरी परत आलो, काही नाही व्यवस्थित. त्यानंतर कधीच मला काही नाही, आजपर्यंत काहीच नाही. 4-5 वर्ष झाले या गोष्टीला, पण काहीच नाही अजून पण मला. तर माझ्याकडे अजून एक किस्सा आहे की जे आमची मम्मी आहे, मम्मीचे पप्पा, त्यांच्या आईसोबत घडलेला किस्सा आहे. ते कसे शेताला जायचे. हा महाराष्ट्रमधलं, कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर, महाराष्ट्रामध्ये जमीन आहे आपली, शेती. बेळगाव हो, तिथं बॉर्डर. ते तिकडं नाही, उमरगा साईड, उमरगा, मुरुम, ह्या साईडची किस्सा आहे. की आमची आजी, म्हणजे आव्वा म्हणायचो आम्ही त्यांना. मी काही जन्मलो नव्हतो तोपर्यंत, ते मी जन्मण्याच्या आधीच एक्सपायर झालेले होते. की मग त्यांच्यासोबत हा घडलेला किस्सा आहे की ती शेताला महाराष्ट्रामध्ये शेत आहे. कर्नाटक पास करून कर्नाटकमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे. ते 2 एकर महाराष्ट्रामध्ये. की ज्यावेळी ते चालले होते, शेळ्या घेऊन चालले होते, हातात कुऱ्हाड होती, की मग त्यांना म्हावळ दिसला. म्हावळचं म्हटल्यावर म्हावळ बघितल्यावर कोण सोडत नाही, की म्हणजे चांगला असतो म्हावळ, शरीर खातात भरपूर जण, आम्ही पण खातो. मग त्यांना म्हावळ दिसला, त्यांना शॉक, की असं गड्यांसारखंच ते थोडक्यात नाही का, स्वतः चढले चिंचाच्या झाडावर. आणि चढल्यावर काय झालं, वरती म्हावळ मारायच्या जवळ गेले, एकदम जवळ गेले. तेवढ्यात त्यांच्या तोंडापुढे एक असा किस्सा आला की डायरेक्ट तोंडावर एक भूत, म्हणजे एकदम त्यांना काही दिसलंच नाही, तोंडावर आला. ते वरतून पडले. आणि त्या चिंचेच्या झाडावर भूतं असतात असं भरपूर मी ऐकलंय. आणि मला असं वाटतं आहेच 100%, हा पण आहे, की चिंचेच्या झाडावर असतात आणि दुपारच्या वेळेस चढायचं नसतं असं पण बोलतात, जांभळाचं आणि चिंचेचं झाड. मग ते चढलेले मावळ मारण्यासाठी. पण ज्यावेळेस ते जवळ पोचलेले, त्यांच्या पुढं असं आलं की ते वरतून खाली पडले. आणि ते त्यांनी कुऱ्हाड पण की पडली त्यांना, कारण कुऱ्हाड धरली त्यांनी. कुऱ्हाड धरल्यामुळे ते काय भूत त्यांच्या जवळ आला नाही, कारण लोखंड आपल्या जवळ असल्यावर भूत वगैरे काय. हे खूप म्हणजे खूप जणांकडून ऐकलंय, लाईक माझे आजी
पण असं खूप सांगायचे की लोखंड जवळ ठेवायचं असं. हो, लोखंड म्हणजे आपल्याजवळ भूतं काही येत नाही, निगेटिव्हिटी येत नाही. लिंबू हे वगैरे ठेवायचं असतं. अशी मग त्यांच्यासोबत ते कुऱ्हाड असल्यामुळे ते बोलले. ते आम्हाला म्हणजे आमच्या मम्मीला सांगत होते. मम्मींनी माझ्याकडे सांगितलं हा किस्सा. अजून एक किस्सा आहे की लग्नात 2018 ची गोष्ट आहे ही, की आमच्या घरापुढं म्हणजे माहेरी गेलतो मम्मी. मावशीचं लग्न होतं गावाकडे. 2018 मध्ये हा किस्सा घडलेला आहे की लग्न झालं. मग मावशी गेली नवऱ्याच्या घरी. इकडं झालं, सगळं झालं. मग आम्ही गावाकडे मावशीचे मुलं सगळे म्हणजे राहत होतो. म्हणजे एकदम लग्नाचं घर म्हणजे भरपूर दिवसांनीच भेट झालेली सगळ्यांची. मग 1 महिनाभर आम्ही राहिलेलो. की किस्सा असा झाला की सगळे रात्री झोपलं. त्यावेळेस माझ्या मावशीचा पोरगा उठला की टॉयलेटला जाऊन येतो. मग तो गेला. त्याला एक आजोबा दिसले फेटा घालून, गुलाबी फेटा घालून ड्रमच्या पुढं आजोबा दिसले आणि ब्लू ड्रम ठेवलेला आम्ही तिथं पाणी भरून. गावाकडे पाण्याची खूप त्रास आहे. मग ते तिथं त्याला तो लघवी करतोय आणि असं लक्ष आहे. खाली बघतोय तर तो आजोबा दिसतोय. त्यालाच बघतोय. मग तो म्हटला, तो घाबरला एकदम. आत आला. त्यांनी काय आम्हाला झोपून गेला रात्री. सकाळी दुसऱ्या दिवशी बोलला, की असं झालंय आमचं. मग सगळ्यांनी मनावर नाही घेतलं एवढं काय. आम्ही म्हटलं काही पण बोलतोय तू राव. असं बोललो आम्ही, मस्करीत चालू होती. मग तोच किस्सा परत दुसऱ्या दिवशी उठला तो. परत वॉशरूमला गेला. परत हाच किस्सा. तो परत दुसऱ्या दिवशी सांगितला. मग आम्ही काही एवढं म्हणजे नाही का परत सांगतोय. मग एवढं नाही. म्हणजे रिएक्शन. रिएक्शन म्हटलं हा परत सांगतोय. मग आम्ही एवढं तेव्हा पण नाही एवढं घेतलं. मग ज्यावेळेस आमच्या अजून एक मावशीची पोरगी उठली रात्री, ती गेली. तो सेम सेम तिला घडला. तो तिला दिसला, ती पण आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलली. मग आम्ही म्हटलो काय नक्की? मग तिसऱ्या दिवशी परत अजून एखादा मला नाही दिसला. पण माझ्या अजून एक मावशीच्या पोराला दिसला, की हाच किस्सा दोघा भावांना, सख्या भावांना दिसला आणि मावशीच्या पोरीला दिसला. की सेम किस्सा कळाला, की दिसला असं. मग आमच्या आजीसोबत बोललो आम्ही. मग माझ्या मम्मीच्या मम्मीसोबत, आई म्हणतो आम्ही. त्यांना बोललो, की असं झालंय यांच्यासोबत. तर मग ते बोलले, ते त्यांचं लग्न होण्याच्या आधी आमचे आजोबा म्हणजे लग्न होण्याच्या आधी 2 ते 3 पिढी आधीचे ते तिथले होते आणि तिथं जागा असल्यामुळे त्यांना तिथंच नाही का मेलेले होते. ते तिथंच आहेत आजपर्यंत आणि ते सारखे दिसतात की ह्यांना पुढच्या घरच्या पुढं. त्यांचेच पूर्वज होते. हां, पूर्वज होते आणि आजूबाजूला एकदम शेती आहे. आमचं गावच्या कडेला नाही का एकदम शेती आहे साईडला, लेफ्ट साईडला शेती आहे, इकडं गाव आहे. मग एकदम कडेला म्हणजे मस्त हवा वगैरे आहे, ती झाडं आहे. मग हा किस्सा असा होता, की शेताचा वड आहे, त्रास वगैरे देतो. काहीच नाही, फक्त बघतात, असे बघतात. एकदम घुरून बघतात. हे यांच्यासोबत घडलेलं आहे, यांनी मला सांगितलं. मग ज्यावेळेस आजींना सांगितलं, आजींनी आम्हाला सांगितलं, की असं आहे, घडलेलं आहे. मग सगळ्यांना दोघा-तिघांना दिसल्यानंतर आम्ही बोललो, की "हां, ओके, असा पण आहे." तेव्हापासून काय आहेच, की 3 जग असतात. आपण बोलतो मेल्यानंतर माणूस स्वर्गात किंवा नरकात जातो. पण अजून एक जग आहे, हम्म. की ते भुतांचं जग आहे. तुम्हाला माहिती का भूत का बनतो माणूस? की ह्या मागची स्टोरी काय? की अपूर्ण इच्छा वगैरे ज्या असतात. हां, हा एक सीन आहे, की माणूस अपूर्ण इच्छा असल्यामुळं भूत बनतो. ना तो स्वर्गात आहे ना नरकात आहे. तो भूताच्या दुनियात आहे. काळा हम्म. ही काळी दुनिया. की मला या किस्सा आहे की एखादा माणूस सुसाईड करतो ज्यावेळेस, सुसाईड म्हणजे यंग एजमध्ये सुसाईड करतो की त्याचं मला देवाने लिहिलेलं असतं आपण एवढे वर्ष जगणार आहे. आणि ज्यावेळेस तो माणूस सुसाईड करतो, 20 वर्षाचा असेल, त्याच्या ह्याच्यात लिहिले नशिबात लिहिले की 40 वर्ष जगेल. तो भूत बनतो मेल्यानंतर. तो भटकत असणार. तो 40 वर्ष होजोपर्यंत तो भटकत असणार. त्यानंतरच तो पुढे जाणार. हा भूत बनण्याचं कारण आहे आणि अपूर्ण इच्छा तो भूत बनून करतो जास्तीत आणि त्रास ते भूत बनवून देतात की काही जण हा की लाईक ज्यांचं आपोप इच्छा म्हणजे अपघाती अपघाती तशा तशा आत्महत्या असलेल्या अशा काही असे त्रास करतात, देतात. त्रास देतात, की त्यांच्यासोबत काही वाईट घडलंय, की वाईट घडल्यामुळं काही जण खूप हे करतात आणि कुणाचं काय लव्ह स्टोरी, काय लोकांनी मारून टाकलेलं. मग हे किस्से कसे त्यांच्याच घरात त्रास होतात, की कुणालाच झपाटलं किंवा त्यांच्या घरात त्रास देतोय, त्यांना दिसतोय मारून टाकलं. हे किस्से तसंच घडतात, की अपूर्ण इच्छा पूर्ण असं पूर्ण करूनच ते असं जीव देणार. त्यामुळं हा भुताची दुनिया अशी मला असं वाटतं.
नक्कीच सर, तुमच्याकडे खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. म्हणजे आज मला याबद्दल तुमच्याकडनं कळतं की दिवटे आणि पालखी पण वेगवेगळी. हो. तर स्टोरी सर तुमची खूपच इंटरेस्टिंग होती. तर मित्रांनो, प्रसंग खूपच आगळा वेगळा होता, विचित्र होता आणि खूप इंटरेस्टिंग होता. आणि तुम्हालाही कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि अशाच प्रकारे जर तुमच्याकडे काही प्रसंग असतील तर इन्स्टाला DM करा. आपण लवकरच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि आमचं चॅनल इन्स्टा पेजचंही नाव हॉरर डायरीच आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.